Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. आज माझा शेतकरी रोज मरतो, रोज आत्महत्या करतो, रोज माझ्या माया बहिणीच्या कपाळाचं कुक्कुई सरकार पुसतंय आणि विमानातून मेलेल्याला 1 कोटी देता आणि माझा शेतकरी आत्महत्या करतो कर्जाला कंटाळून, वाहत गेला पुरामध्ये, त्याला तुम्ही 1 लाख जाहीर करता. 2 जीव आहेत, मग आमच्या शेतकऱ्याच्या जीवाची आणि विमानातून कोसळून मरणाऱ्या माणसाची किंमत जीवनाची तुम्ही 2 का करता? मागील काही दिवसापासून अतिवृष्टीमुळे पूरजन्य परिस्थिती आली होती. आज शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करा, मदत द्या यासाठी रस्त्यावर उतरला आहे. आपल्यासोबत विविध शेतकरी संघटनेचे लोक आहेत, जी आज त्यांनी रस्ता रोको केला आहे. हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचं हे उपनचं आंदोलन चालू आहे. त्यांच्याशी जाणून घेऊ त्यांच्या मागण्या काय आहेत. तुमच्या मागण्या काय आहेत नेमक्या? खरं तर मागण्या आम्ही काय देवेंद्र फडणवीसचा पगार मागितला नाही ना, मंत्रिमंडळातल्या कुठल्याही नेत्याचा आम्ही पगार मागितला नाही. आता जी आम्ही मागण्या आहेत ती शेतकऱ्याच्या. ज्यावेळी विधानसभेची निवडणूक लागली त्यावेळी हे देवेंद्र फडणवीस म्हणाले 4 वेळा, ज्यावेळी आमचं सरकार येईल त्यावेळी उतारा कोरा 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 4 वेळा म्हणले. सरकार आलं, त्याचा विसर पडला. आम्हाला आठवण करून द्यावी लागते त्यांना की तुम्ही आम्हाला म्हणले होते की शेतकऱ्याचा उतारा कोरा कोरा करू. मग आम्ही आठवण करून द्यायला लागल्यावर त्या काय म्हणतायत? अजित दादा तर म्हणले मी बोललोच नाही. देवेंद्र फडणवीस बी म्हणले होते अगोदर आम्ही बोललो नाही. अरे तुम्ही मोठमोठ्या स्टेजवर बोलले होते 4 वेळा. मग तीच आठवण करून आम्ही देतोय. ती होतय नाही होतय तोपर्यंत शेतकऱ्याचा उतारा कोरा मागितलं, आंदोलन केली की त्यांच्यातलीच भामटी लोक म्हणतात की शेतकरी आधी कर्ज घेतो आणि पुन्हा माफी करण्याची कर्जमाफीची वाट बघतो, लिकीची लग्न करतो. अरे शेतकऱ्याला आमच्या तुम्ही जास्त कर्ज बी देत नाही, 1, 2, 3 लाखाच्या वर जात नाही. पण तुमच्या मंत्रिमंडळामध्ये जेवढी बी काही भामटी सरकारामध्ये मंत्रिमंडळ बसलंय त्यांच्या अंगावर कोट्यवधीचं कर्ज आहे. त्यांचं रातीत आता अजित पवाराचं उदाहरण सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा त्यांनी केला आणि त्यांना सरकारमध्ये घेतलं. पण त्यावेळी देवेंद्र फडणवीसांना मी सांगते, तुमच्या या आज तक चॅनलच्या माध्यमातून मी सांगते की त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की अजित दादा ज्यावेळी आमचं सरकार येईल, अजित दादाचा चिंतन घोटाळा काढून अजित दादा जेलमध्ये चक्की पिसिंग म्हणले. काय झालं? उलट कर्ज त्यांचं माफ करून त्यांना बगलेला घेतलं. अहो मुळातच आपलं सरकार दुःख सहन होत नाही. कारण की मी म्हणलं नाही का की शेजारी गावचा एक माणूस शेजारचं मेलं म्हातारं कोतार, त्याची काही सुद्धा गरज नाही, पडून अंतरुणात असणारा माणूस तरी त्याचं सुतक पाळतो आपण, तरी 3-4 दिवस चूल पेटवत नाही. आज माझा शेतकरी रोज मरतो, रोज आत्महत्या करतो, रोज माझ्या माया बहिणीच्या कपाळाचं कुक्कुई सरकार पुसतंय. मग ही काय तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना कळत नाही का? मग माझं म्हणणं त्यांनी बघितलं, बघून सुद्धा आपल्याला न्याय देत नाही ती. मग आमच्या भावना, आम्हाला वाटतं की आम्ही जगून काय उपयोग आहे? आमच्या जीवनाची किंमत जर या सरकारला नसेल, मग आमचा तुम्ही वापर काय फक्त मतदानापुरतं करता का? विधानसभेची निवडणूक आली दारापर्यंत येता, लोकसभेची आली दारापर्यंत येता, आणि ज्यावेळी आम्हाला गरज आहे आम्ही तुम्हाला निवडून दिलं. विधानसभेमध्ये राज्यात केंद्रात तुमचं सरकार आहे तरी तुम्ही आम्हाला न्याय देत नाही. रोज माझी लेकरं बाळ आई बापापासून कशी वंचित राहिली असतील, खायला प्यायला नाही, घरातलं सगळं अन्न पाणी वाहून गेलं, झोपायला लिहायला नेसायला जागा नाही. मग एवढं असताना सुद्धा सगळं सरकार बघतंय. मग हे सरकार काय झोपीचं सोंग घेतं का? आम्हाला वाईट वाटत नाही का? आमचा जीव म्हणजे जीव नाही. विमान काय झालं त्यावेळी त्यांना 1 कोटीचं त्यांना जाहीर केलं
आणि विमानातून मेलेल्याला 1 कोटी देता आणि माझा शेतकरी आत्महत्या करतो कर्जाला कंटाळून वाहत गेला पुरामध्ये, त्याला तुम्ही 1 लाख जाहीर करता. 2 जीव आहेत, मग आमच्या शेतकऱ्याच्या जीवाची आणि विमानातून कोसळून मरणाऱ्या माणसाची किंमत जीवनाची तुम्ही 2 का करता? म्हणजे आमच्या जीवनाची किंमत, आता तुमची मंत्रिमंडळात तुम्ही बसलात, तुमच्या बी जीवनाची किंमत भरपूर असणार आहे. मग हे 2 दुजं करतं सरकार. रोज मरत आमची माणसं, म्हणून आम्हाला वाईट वाटतं. आम्ही कुठं चूक केली? आम्ही सरकार निवडून दिलं काय आणि लाडकी बहीण म्हणतात. अहो, ह्या सरकारला आम्ही काही मागितलं नव्हता, फक्त यांनी आमची लाडकी बहीण आडून त्यांनी नोटंकी केली आणि लाडक्या बहिणीला पुढं केलं आणि त्यात सोकळे. पण लाडकी बहीण रोज विधवा होती, लाडकी आई रोज विधवा होती, लाडक्या बहिणीची लेकरं रोज परकी होते, लाडक्या बहिणीचा छत सगळा वाहून गेला, लाडक्या बहिणीचा नवरा मरून गेला. मग तुम्ही आम्हाला 34च्या लेकरासारखी वागणूक देता हे दिसत नाही का? मग का वाईट वाटणार नाही? या सरकारनं आमच्यासाठी काय केलं? ना कर्जमाफी केली, लाडकी बहीण पुढे केली, निम्मी अर्ध्या लाडक्या बहिणी तर वगळून टाकल्या. कशासाठी? मतदान झालं का? एका साडीवर तुम्ही म्हातारं होता का? पुन्हा तुम्हाला आमच्या दारात यायचं नाही का? आमची मागणी, जी शेतकरी मयत झालेले आहेत, आत्महत्या केली, पुरामध्ये वाहून गेली, त्यांना 10 लाख रुपये आणि त्याच्या एका कुटुंबाला सरकारी नोकरी द्यावी. जी हेक्टरी पंजाब सरकारनं 1 लाख हेक्टर दिलं, आम्हाला 50,000 द्या. फळबाग आहे त्यांना 1 लाखानं द्या आणि ओला दुष्काळ जाहीर करा, कर्जमुक्त करा. याच मागण्या घेऊन आम्ही बसलोय. असं आम्ही कुणाला म्हणलोच नाही की देवा भाऊ तुम्ही राजीनामा द्या, देवा भाऊ तुमचा आम्हाला 1 पगार द्या. आम्ही कुण्याही नेत्याला तुमचा पगार मागितला नाही. उलट ही बऱ्याच ह्या दुष्काळग्रस्त भागामध्ये सामाजिक संघटना, तरुण पिढी पुढे येऊन माझ्या पूरग्रस्ताला, माझ्या शेतकऱ्याला, आत्महत्याग्रस्त माणसाला ही तरुण पिढी पुढे येऊन मदत करते. ह्या सरकारनं काय मदत जाहीर केली? आज दिवाळी 20 दिवसावर आली, बाप मरून गेला, काय सांगायचं त्या आईनं त्या लेकराला? काय द्यायचं आईनं त्या लेकराला? कसं खाऊ घालणार ही दिसत नाही का त्यांना? आज झोपायला 21 लाखाचं बेडचं टेंडर देवेंद्र फडणवीसनं काढलं, त्याला झोप कशी लागेल त्या बेडवर? माझ्या एवढ्या शेतकऱ्याची आत्महत्या केली, ती शेतकऱ्याचं मरण नाही का त्यांच्या दिवाणवर त्यांना झोपू देईल का? कसलं सुद्धा पाहता रे? काय सरकार आहे? आणि किती लोकांच्या मरण्याची तुम्ही वाट बघणार आहे? जर बळीराजा नाही जगला तर तुम्ही खाणार काय? आज तुम्हाला शेताचा सर्वे करायला, नुसतं बघायला तुम्हाला वरनं हेलिकॉप्टर मधनं विमानातनं देवेंद्र फडणवीस खाली बघतात. अरे तू खाली ये, तू जोपर्यंत धर्तीवर येत नाही, जोपर्यंत घाल पाय काढ करीत नाही, तोपर्यंत तुला चिखलाची क्षमता किती आहे? पाणी किती गुडघ्यापर्यंत कमरेपर्यंत आहे का? जर चिखलात गेलो तर आपल्याला चालता येईल का? पाण्याचा आपल्याला वडील का? ही जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत देवा भाऊला आमच्या शेतकऱ्याच्या व्यथा कळणार नाही. सर्व मुख्यमंत्र्याची तुम्ही लाडकी बहीण आहेत, लाडकी बहीण म्हणून भावाकडे तुम्ही काय दिवाळीची भेट मागणार आहे? कर्जमाफी फक्त. लाडकी बहीण एकतर माझ्या लेकराचा देवेंद्र फडणवीस कंस मामा आहे. जसं कंसानं बहिणीची लेकर बाळ मारली, तस ही कंस मामा आमच्या बहिणी, आमच्या नवर, आमच्या कपाळाचं कुकू आमची लेकर मारायलाय. म्हणून आणि मी म्हणते देवेंद्र फडणवीस भाऊ, तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून म्हणते, ही आमचं डोक समजू नका. आमचा आत्मा तळतळतय. एक दिवस कसं काढतात आमचे शेतकरी आम्हाला माहित आहे. म्हणून दिवाळीच्या याला म्हणते लाडकी बहीण. खरंच तू लाडकी बहीण जर आमच्या महाराष्ट्रातल्या मानत असशील, कर्जमुक्ती कर. माझ्या ज्या मयत शेतकरी आहेत त्यांना 10 लाख रुपयाची मदत कर. माझ्या लेकरा बाळाला छेद दे आणि 50,000 हेक्टरी नुकसान भरपाई दे. आता तुमच्याच माध्यमातून एक सांगते, तुम्हीच मला सांगा. त्यांनी आपली नुकसान भरपाई द्यायचा दर ठरवला 1500 रुपयाला गुंठा.
85 रुपये सॉरी गुंठा शक्य आहे का? शिळी मिली 4,000 देणार, गाई म्हैस मिली 37,000 देणार, एक माणूस मेला 1,00,000 देणार. म्हणजे यांनी जी जनावर घेतात, जनावरांची गाई जनावरांची किंमत 1,00,000 रुपये मार्केटमध्ये आहे. मग मार्केटमध्ये दुधा जनावरांची मग 1,00,000 रुपये देऊन तुम्ही आमच्या मेलेल्या शेतकऱ्याची किंमत केली. माझ्या जनावर विकत घेत 1,00,000 रुपये, पण तुम्ही माझ्या शेतकऱ्याची माझ्या भावाची 1,00,000 रुपये किंमत लावली. मग ही नाही का आमच्या काळजात जाणार? कशासाठी? सगळ्याचा पगार चालू आहे, आम्ही काय करायचं? त्यामुळं तात्काळ देवेंद्र फडणवीसांनी आमचा अंत बघू नये, बहिणीशीला रस्त्यावर बसून आंदोलन करायला लावू नये. आजच्या आज आम्हाला निर्णय द्यावा. लवकरच कर्जमुक्ती करा, यासह तात्काळ 50,000 हेक्टरी मदत जाहीर करा, असे या आंदोलकांचं मत आहे. व लाडकी बहीण मानत असाल तर आमच्या मुलांना छत द्या, खायला अन्न द्या व लवकर आमची दिवाळी गोड करा, असे या लाडक्या बहिणींची मुख्यमंत्र्यांकडे आर्त हाक आहे. ते मुख्यमंत्री कधीपर्यंत ऐकतायत हा येत्या काळात लवकरच कळेल. गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव.